पक्षशिस्त पाळली गेली पाहिजे, कोणतंही असंवैधानिक कृत्य खपवून घेतलं जाणार नाही अशा बाता मारणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार खुलेआम गुंडांना आशीर्वाद देत फिरतायत का? विकासाच्या नावाखाली महायुतीमध्ये घुसलेले अजित पवार सरकारला अडचणीत आणण्याची थोडी सुद्धा कसर सोडताना दिसत नाहीयेत. माणिकराव कोकाटेंना फक्त समज देऊन सोडलं म्हणजे समन्सच्या जागी फक्त समज हे स्वीकारार्ह नाही. पण चीड आणणाऱ्या आणखी काही घडामोडी घडलेल्या आहेत. पहिली म्हणजे एखाद्या सराईत गुंडाप्रमाणे मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्याला अजित पवारांच्या पक्षाने बढती दिलेली आहे. आणि दुसरी घटना म्हणजे मुदतीनंतरही सरकारी बंगला न सोडणारे आणि वादग्रस्त ठरलेले आमदार धनंजय मुंडे यांना पाठीशी घातलं गेलेलं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या कधीही न संपणारी गुंडगिरीची कहाणी या व्हिडिओमध्ये असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका. सोबतच चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जबाबदारीच्या पदावरचे लोक कसे बेजबाबदारपणे वागतायत हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल.